श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुपुष्यामृत योग, गुरुवार. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. शत्रू त्रास, पितृदोष, दारिद्र्य संपेल. नमस्कार मित्रांनो, उद्याची पहाट तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही प्रतीक्षा अनेक वर्षांपासून करत आहात. उद्या आहे गुरुपुष्यामृत सिद्धी योग. शास्त्र म्हणतं आहे, पुष्येतु सिद्धी लभते सर्व कार्येषु. म्हणजेच पुष्य नक्षत्रावर केलेले कोणतेही कार्य हे सिद्धीस जातेच. पण उद्याचा गुरुपुष्यामृत योग हा तर योगांपेक्षा वेगळा का आहे? कारण उद्याची दिवशी ग्रहांचा राजा गुरु आणि नक्षत्रांचा राजा पुष्य हे दोन्ही एका विशिष्ट कोनात येत आहे, जे तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठ्या दोषांना सुद्धा भस्म करण्याची ताकद ठेवतात. तुम्ही आजवर खूप कष्ट केले असतील, अनेक उपाय करून पाहिले असतील, तरीही यश हुलकावणी देत असेल. कदाचित तुमच्या घरात वास्तू दोष असेल किंवा तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी वाईट नजर असेल. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण खूप कमावतोय, पण महिना अखेरीस खिसा रिकामाच राहतो. हे का होतंय? याचं मुख्य कारण आहे आपल्या शरीराभोवती असलेली निगेटिव्ह ओरा, नकारात्मक ऊर्जा. उद्या सकाळी आंघोळ करताना पाण्यात जी एक वस्तू आपण टाकणार आहोत ती केवळ धार्मिक विधी नाही, तर ते एक ऊर्जा शुद्धीकरण आहे. ही वस्तू पाण्यात पडताच पाण्याचे रेणू अशा पद्धतीने चार्ज होतात की जेव्हा ते तुमच्या शरीराला स्पर्श करतात तेव्हा तुमच्या सप्तचक्रांमधील अडथळे दूर होतात. पण सावधान, हा उपाय करताना तुमची दिशा कोणती असावी? पाणी कोमट असावे की थंड? आणि ती वस्तू पाण्यात टाकण्यापूर्वी कोणता विशिष्ट मंत्र उच्चारून तिला जागृत करायचे आहे? हे सगळं जर चुकलं तर उपायाचा प्रभाव कमी होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील समृद्धीची गुरुकिल्ली आहे. आज आपण पाहणार आहोत आंघोळीच्या पाण्यातील तो गुप्त घटक, शत्रूंचा पराभव कायमचा संपवणारा पाणी मंत्र, आणि व्हिडिओच्या शेवटी 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून उपटून टाकणारा एक असा गुप्त प्रयोग, जो केवळ गुरुपुष्यामृत योगाच्या रात्रीच केला जातो. हा अत्यंत दुर्मिळ योग पुन्हा लवकर येणार नाही. त्यामुळे एक क्षणही न घालवता आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ केवळ तुमच्या पुरता मर्यादित न ठेवता ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे अशा तुमच्या प्रियजनांना शेअर करा. कारण दुसऱ्याचे भले केल्याने आपले भले आधी होते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा आणि विसरू नका कमेंटमध्ये तुमची उपस्थिती आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गणपतये नमः नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्यासाठी भाग्योदयाचे द्वार ठरू शकते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचे कुटुंब आहे, पण यात पुष्य नक्षत्राला अमरेज्य म्हटलं जातं, ज्याचा अर्थ आहे देवांनी पूजलेलं नक्षत्र. हे एकमेव असं नक्षत्र आहे ज्याला स्वतःच्या अस्तित्वामुळे कोणत्याही दोषाला नष्ट करण्याची शक्ती प्राप्त आहे. पण तुम्हाला माहित आहे का, याला गुरुपुष्यामृत का म्हणतात? पोषण देणारे नक्षत्र. पुष्य या शब्दाचा उगम पुष्य या धातूपासून झाला आहे, ज्याचा अर्थ होतो पोषण करणे. ज्याप्रमाणे एक मातेचे दूध बाळाचे पोषण करते, त्याप्रमाणे पुष्य नक्षत्रांच्या प्रभावाखाली केलेली कोणतीही कृती तुमच्या आयुष्यातील दुःख समृद्धी, तुमच्या आयुष्यातील सुख समृद्धी, आरोग्याचे पोषण करते. म्हणूनच उद्याच्या दिवशी केवळ खरेदीचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील रिकाम्या झालेल्या नशिबाच्या भांड्याला भरण्याचा दिवस आहे. देवगुरु आणि पुष्य नक्षत्राचा अद्भुत संगम सांगतोय. ऐका, या नक्षत्राचा स्वामी शनी आहे आणि वार गुरुवार आहे. ज्योतिषशास्त्रात जेव्हा गुरु आणि शनीची ऊर्जा एकत्र येते तेव्हा एक
स्थिर लक्ष्मी योग तयार होतो. अनेक लोक सोने खरेदी करतात पण ते टिकत नाही. मात्र उद्याच्या योगावर तुम्ही जे उपाय कराल किंवा जी वस्तू घरात आणाल ती केवळ घरात येणार नाही तर ती पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे स्थिर राहील. अमृत तत्वाची प्राप्ती. शास्त्रात असं मानलं जातं की समुद्रमंथनातून जेव्हा अमृत बाहेर आलं तेव्हा त्यातील काही थेंब पुष्य नक्षत्राच्या ऊर्जेमध्ये विलीन झाले. म्हणून या काळात केलेले जलप्राशन किंवा स्नान हे सामान्य नसून ते कायाकल्प करणारं ठरतं. इतर दिवसांपेक्षा वेगळे पण का? नेहमीचे मुहूर्त हे विशिष्ट कामासाठी असतात पण गुरुपुष्यामृत हा स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. म्हणजेच उद्याच्या दिवशी तुम्हाला कोणतीही पंचांग पाळण्याची गरज नाही. तुमच्या कुंडलीत कितीही मोठा पितृदोष किंवा कालसर्पदोष असला तरी उद्याच्या नक्षत्राची किरणं त्या दोषांची तीव्रता 80% कमी करतात. उद्याच्या या शुभ मुहूर्तावर ब्रह्मांडातील कावड उघडली जातात. तुम्ही केलेली छोटीशी प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचतेच. म्हणून मी जे आंघोळीच्या पाण्यात उपाय सांगणार आहे तो केवळ शरीराची शुद्धता नाही तर तुमच्या प्रारब्धाची स्वच्छता आहे. हा असा दुर्मिळ क्षण आहे जो केवळ ग्रहांची स्थिती नाही तर तुमच्यासाठी एक दुसरी संधी आहे. गरिबीतून श्रीमंतीकडे आणि त्रासातून शांतीकडे जाण्याची हीच ती वेळ आहे. मित्रांनो, अनेकदा आपण मेहनत खूप करतो पण शेवटच्या क्षणी यश आपल्या हातातून निसटतं. मग आपल्याला वाटतं की नक्कीच कोणाची तरी काहीतरी केलं असावं. तर खरं तर ज्याला आपण करणीबाधा किंवा नजर लागणे म्हणतो ते वैज्ञानिक भाषेत निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव असेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल सतत नकारात्मक विचार करते किंवा मत्सर करते तेव्हा त्या व्यक्तीच्या मेंदूतून निघणाऱ्या नकारात्मक लहरी तुमचा ओरा म्हणजेच तुमच्या प्रभामंडळावर आघात करते. जर तुमचे प्रभामंडळ कमकुवत असेल तर तुम्हाला सतत थकवा जाणवतो, विनाकारण भीती वाटते आणि तुमची कामं अडकू लागतात. गुरु ग्रहाचे मॅग्नेटिक फील्ड आणि तुमचे संरक्षण. उद्याच्या गुरुपुष्यामृत योग हा केवळ नशिबाचा योग नाही तर तो गुरुग्रहाच्या चुंबकीय शक्तीचा मॅग्नेटिक पॉवरचा सर्वोच्च बिंदू आहे. गुरु हा ग्रहांचा रक्षक मानला जातो. आंघोळीच्या पाण्यात आपण जे तत्व टाकणार आहोत ते नेमके काय करते? ते तत्व पाण्यामध्ये विरघळताच पाण्याचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्म बदलतात. जेव्हा तुम्ही या पाण्याने स्नान करता तेव्हा तुमच्या शरीराभोवती एक एथरिक शील्ड तयार होतं. हे कवच इतकं शक्तिशाली असतं की समोरच्या व्यक्तीने तुमच्याबद्दल कितीही वाईट विचार केला किंवा शत्रूने कितीही अडथळे आणले तरी त्या नकारात्मक लहरी तुमच्यापर्यंत पोचण्यापूर्वीच नष्ट होतात. पितृदोष, रक्तातील ऊर्जा आणि प्रगती. पण मित्रांनो, बाहेरचा शत्रू आपण या कवचाने थोपवू शकतो पण जर घराच्या पायातच दोष असेल तर. हो, मी पितृदोषाबद्दल बोलते. पितृदोष म्हणजे केवळ काही विधी करणं नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या शरीरातील DNA मध्ये आपल्या पूर्वजांच्या स्मृती असतात. जर या स्मृतींमध्ये काही नकारात्मक किंवा अतृप्तता असेल तर यालाच आपण पितृदोष म्हणतो. उद्याच्या या अमृत योगावर आपण जे स्नान करणार आहोत त्यातील मुख्य वस्तू तुमच्या शरीरातील त्या सूक्ष्म पेशींना सुद्धा शुद्ध करण्याची ताकद ठेवते. जेव्हा तुमचे पूर्वज सूक्ष्म स्वरूपात तुम्हाला आशीर्वाद देतात तेव्हाच तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम दूर होतात. पण ती रहस्यमय वस्तू कोणती? अनेक जण तुम्हाला मीठ किंवा हळद सांगतील पण उद्याच्या विशिष्ट गुरुपुष्यामृत नक्षत्रासाठी तुम्हाला अशा एका
वस्तूचा प्रयोग सांगणार आहे, जी तुमच्या रक्तातील शुद्धता शांत करून तुमच्या बुद्धीला तीक्ष्ण करेल आणि तुमच्या भोवती ते सुवर्ण कवच तयार करेल. त्या वस्तूचे नाव आणि वापरण्याची योग्य वेळ आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता आपण त्या क्षणापाशी आलो आहोत, जो तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही स्नानासाठी जल, तेव्हा ते केवळ शरीर शुद्ध नसेल तर ते तुमच्या नशिबाचा अभिषेक असेल. आंघोळीच्या पाण्यात टाकण्याची ती पहिली वस्तू म्हणजे चिमूटभर हळद. हळद ही भूमीतून येते आणि ती गुरुग्रहाच्या ऊर्जेला आकर्षित करण्याचं सर्वात मोठं माध्यम आहे. पण केवळ हळद पुरेशी नाही. गुरु पुष्यामृत योगाची पूर्ण शक्ती मिळण्यासाठी आपल्याला त्यात एक अमृत तत्व मिसळायचं आहे. ती वस्तू म्हणजे शुद्ध केशर किंवा पिवळी मोहरी. आता तुम्ही विचार कराल, केसर का? तर मित्रांनो, केसर हे मंगळ आणि गुरु या दोन्ही ग्रहांचा संयोगाचं प्रतीक आहे. हे तुमच्या शरीरातील आळस मारतं आणि रक्तातील तेज वाढवतं. जर तुमच्याकडे केसर नसेल तर पिवळी मोहरी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तंत्रशास्त्रानुसार पिवळी मोहरी ही दशा दिशा बांधण्यासाठी वापरली जाते, जेणेकरून कोणत्याही दिशेने तुमच्यावर शत्रूचा किंवा बाधांचा प्रभाव पडू नये. उपायाची अत्यंत प्रभावी आणि अचूक पद्धत सांगते, ऐका. हा उपाय करण्याची पद्धतीत खरं रहस्य दडलं आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. ब्रह्ममुहूर्ताची शक्ती. उद्या शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी स्नान करा. यावेळेस वातावरणात प्राणवायू आणि गुरुतत्व सर्वात जास्त असतं. जर शक्य नसेल तर सकाळी 10च्या आत हे स्नान उरका. शक्य असल्यास तांब्याच्या बादलीत पाणी घ्या, कारण तांबं हे ऊर्जेचं सुवाहक आहे, म्हणजे तांबं हे ऊर्जावाहक आहे म्हणून. नसेल तर स्टीलची बादली चालेल, पण प्लास्टिक टाळा. बादलीत आधी पाणी भरा, त्यानंतर त्यात उजव्या हाताने चिमूटभर हळद सोडा. आता यात केसराच्या 2 काड्या किंवा 7 पिवळ्या मोहरीचे दाणे टाका. पाणी टाकल्यानंतर लगेच आंघोळ करू नका. पाण्याचा स्पर्श करण्यापूर्वी तुमच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने पाण्यात ओम हा शब्द लिहा. यामुळे ते पाणी तीर्थात रूपांतर होते. मंत्रांचा उच्चार आणि मानसिक संकल्प. आंघोळ करताना केवळ पाणी अंगावर घेऊ नका. ओम बृहस्पते नमः या मंत्राचा मनातल्या मनात किंवा स्पष्ट उच्चार करा. पाणी डोक्यावरून घेताना डोळे मिटून असा विचार करा की तुमच्या शरीरातून काळ्या रंगाची नकारात्मक ऊर्जा पायावाटे बाहेर पडत आहे आणि तुमच्या शरीराभोवती सोनेरी रंगाचा प्रकाश पसरत आहे. आंघोळ झाल्यावर बादलीच्या तळाला जर काही मोहरीचे दाणे उरले असतील तर ते फेकून न देता एखाद्या झाडाच्या कुंडीत टाका. या उपायामुळे काय घडते सांगते, ऐका. मित्रांनो, जेव्हा तुम्ही या पद्धतीने स्नान कराल तेव्हा तुमच्या शरीरातील ओरा त्वरित शुद्ध होतो. हळदीमुळे गुरु बलवान होतो, ज्यामुळे पैशाचे मार्ग मोकळे होतात आणि केसर किंवा मोहरीमुळे तुमच्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही या पद्धतीने स्नान कराल तेव्हा तुमच्या शरीरातील ओरा त्वरित शुद्ध होतो. हळदीमुळे गुरु बलवान होतो, ज्यामुळे पैशाचे मार्ग मोकळे होतात आणि केसर किंवा मोहरीमुळे तुमच्या भोवती असं एक अभेद्य कवच तयार होतं की मोठी मोठी संकटसुद्धा तुम्हाला स्पर्श न करता निघून जातात. ज्यांच्या लग्नात अडथळे येत आहे, त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा ज्यांना रात्री भयानक स्वप्न पडतात, त्यांच्यासाठी उद्याचे हे स्नान संजीवनी ठरेल. पण थांबा, हा झाला फक्त अर्धा मार्ग. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक गुप्त उपायाबद्दल सांगितलं होतं, जे तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करू शकतो. तो उपाय काय आहे, तो कधी करायचा ते आत्ता पाहूया. भाविकांनो, आता आपण त्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत,
ज्याला मी गुप्त प्रयोग म्हटलं होतं. आंघोळीचा उपाय तुमच्या स्वतःच्या शुद्धीसाठी होता, पण हा प्रयोग तुमच्या संपूर्ण घराचं नशीब पलटण्यासाठी आहे. जेव्हा तुमची आंघोळ पूर्ण होईल तेव्हा एक छोट्या तांब्याच्या पात्रात शुद्ध पाणी घ्या. त्यात पुन्हा थोडीशी हळद मिसळा. उंबरठा पूजन आणि लक्ष्मीचे आमंत्रण. तुमच्या घराचा मुख्य उंबरठा ही केवळ लाकडाची किंवा दगडाची चौकट नाही, तर ती माता लक्ष्मीचं प्रवेशद्वार आहे. उद्या गुरुपुष्यामृत योगावर आंघोळ झाल्यानंतर या हळदीच्या पाण्याचे थेंब तुमच्या मुख्य दरवाजावर किंवा उंबरठ्यावर शिंपडा. असं करताना मनात प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी, माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर आणि स्थिर रूपात निवास कर. त्यानंतर उंबरठ्याच्या उजव्या बाजूला गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. पण लक्षात ठेवा, या दिव्यात तुम्हाला 1 चिमूटभर अक्षदा, अखंड तांदूळ टाकायचे आहेत. पिवळ्या अक्षदा आणि तुपाचा दिवा जेव्हा गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर प्रज्वलित होतो, तेव्हा त्यातून निघणारा प्रकाश तुमच्या घरातील वास्तुदोष जाळून खाक करतो. त्यामुळे तुमच्या पतीच्या किंवा मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात आणि शत्रूंची वाईट नजर घराला शिवत नाही. शास्त्रात असं मानलं जातं की जो व्यक्ती गुरुपुष्यामृत योगाला आपल्या उंबरठ्याची सेवा करतो, त्याच्या 7 पिढ्यांच्या कुळातील गरिबीचा अंश निघून जातो. कारण या दिवशी कुबेराचा खजिना उघडलेला असतो आणि तुमची एक छोटीशी सेवा त्यांच्या पूर्वजांनाही मुक्ती देते. मित्रांनो, उद्याचा हा सुवर्णयोग पुन्हा लवकर येणार नाही. हा उपाय केवळ माहिती म्हणून ऐकू नका, तर तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. कारण श्रद्धा जिथे असते तिथेच देव असतो आणि जिथे देव असतो तिथे विजय असतो. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? यामुळे तुमच्या मनातील शंका दूर झाल्या का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न असतील तर तुमची रास आणि तुमच्या समस्या कमेंटमध्ये लिहा. आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक ग्रुपवर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी दुःख दूर झाले तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि असेच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.